आणि दिल्लीत आम्ही आहो आणि कॅटचं 2 दिवसीय संमेलन मीटिंग जी सुरू आहे त्यामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या संगीता पाटील आमच्यासोबत आहेत. त्यांच्याशी जाणून घेऊया. महिलांना सशक्तीकरण, महिला सशक्तीकरणचं नाव जेव्हाही घेतो तेव्हा खूप मोठा वाजागाजा केला जातो. कॅटची नेमकी काय भूमिका आहे, तुम्ही कधीपासून जोडलेलं आहे आणि तुम्ही इथे काय काम करता? कॅटला मला 6 ते 7 वर्ष झालेले आहेत. मला अगोदर जबाबदारी जी दिली गेली होती ती नॅशनल कन्व्हेनर विमेन कमिटीसाठी मला जबाबदारी दिली गेली होती. त्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या राज्यात महिलांसाठी वेगवेगळे प्रोग्राम घेतले. त्या प्रोग्राममध्ये आम्ही सगळ्याच उद्योग व्यापार वाढीसाठी महिलांना आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी कॅटच्या माध्यमातून प्रवीणजी खंडेलवाल जे आमचे जनरल सेक्रेटरी आहेत आणि BC भारतीयाजी जे अध्यक्ष आहेत यांच्या गायडन्सने पूर्ण भारतात महिलांसाठी वेगवेगळे प्रोग्राम राबवले गेलेत आणि आता ह्या वर्षी मला नॅशनल सेक्रेटरी म्हणून जबाबदारी दिली गेलेली आहे. तुम्ही फॅशन इंडस्ट्रीसोबत जुळलेले आहात मॅडम, आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये बघितलं गेलं तर महिलांचं योगदान भरपूर आहे. पण खंतही तुम्ही व्यक्त केली की जो प्लॅटफॉर्म महिलांना मिळाला पाहिजे तो मिळत नाही, म्हणजे डावललं जाते किंवा त्यांचा पाय खेचला जातो किंवा तो समोर येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कसे समोर लावता? ॲक्च्युली तसं जर बघितलं तर एक जर साईड बघितली की सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा सरकार महिलांसाठी खूप अशा वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि कॅटसारखे ऑर्गनायझेशन असं इतकं छान प्लॅटफॉर्म महिलांपर्यंत ॲक्च्युली पोहोचतं पण आहे. पण खंतामध्ये 2 विषय आहेत. जसं की एक साईड जर बघितली तर पॉझिटिव्ह आहे, सेकंड साईड जर बघितली तर कदाचित पूर्ण आम्ही अजून महिलांपर्यंत पोहोचणं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महिला याच्यामधला जो गॅप आहे तो फिल करण्यासाठी अजून आम्हाला खूप जास्त काम करावं लागणार आहे. हा एक विषय आहे. सेकंड साईड जर बघितली तर महिला त्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर त्यांनीही स्वतःहून पुढे आलं पाहिजे आणि स्वतःच्या ज्या इच्छा आहेत किंवा आकांक्षा आहेत किंवा उद्योग व्यापारामध्ये जर त्यांना जायचं असेल तर त्यांनीसुद्धा स्वतःसाठी तितकीच मेहनत करणंही आवश्यक आहे. कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला सरकार आहे तर जी त्यांची जबाबदारी ते पूर्ण करणार, कॅटसारखे ऑर्गनायझेशन आहे ते तुम्हाला प्लॅटफॉर्म पुरवणार, बट महिलेचं सुद्धा तितकंच जबाबदारी आहे की तिने स्वतःसाठी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी त्याच वेळेने जाणं गरजेचं आहे. मी ज्यावेळेला फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे तर बरेचसे चॅलेंजेस आहेत. हो, चॅलेंजेस पूर्ण फॅमिलीला सांभाळून, कारण इकडे फॅमिलीची जबाबदारी प्लस बिझनेस आणि असे ऑर्गनायझेशन्स अशा 3 त्रिकूटमध्ये जेव्हा एखादी महिला काम करते तर बऱ्याचशा चॅलेंजेसला तिला सामोरं नक्कीच जावं लागतं. वेळेचा अभाव असतो किंवा बाहेर ज्या काही गोष्टी आहेत प्रत्येक वर्किंग विमेनला ते येत असतात. पण मला असं वाटतं की हे सगळे चॅलेंजेस स्वीकारत जर आपण गेलो तर नक्कीच आपण जर अपॉर्च्युनिटीज जर प्रत्येक वेळेला आपण घेत गेलो तर मला असं वाटतं की दरवाजेही तितकेच मोठ्या लेवलने ओपन होत जातात. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. मला जवळजवळ 22 वर्ष झाले आहेत. मी फॅशन इंडस्ट्रीमध्ये एक एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करते आहे, इंटेरियर डिझायनिंग सेक्टरमध्ये काम करते आहे. तर 22 वर्षामध्ये खूप यंगस्टर्सला आपण एज्युकेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. न्यूयॉर्क असेल, दुबई असेल किंवा लंडन असेल अशा वेगवेगळ्या कंट्रीजशी आम्ही संलग्नित आहोत. आत्ता जर माझ्या सेंटरच्याच विद्यार्थी जवळजवळ 10 विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील ते न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सिलेक्ट झाले आहेत. आणि आमचा उद्देश एकच आहे की इंडियन आर्ट अँड कल्चर फॅशनच्या माध्यमातून ते अदर कंट्रीजमध्ये कसं पोहोचवलं जाईल. कारण सगळ्यात रिचेस्ट आर्ट अँड कल्चर आपल्या इंडियातलं आहे आणि त्याला डिमांडसुद्धा तेवढीच आहे. आणि याचा उद्देश एकच आहे की ह्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना किंवा यंगस्टर्सला व्यापार आणि उद्योगात त्यांना जाता यावं आणि त्या पद्धतीने त्यांना पाऊल उचलता यावं. एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात काय प्रयत्न सुरू आहे महिलांना जोडण्याकरिता? तुमचं काय प्रयत्न सुरू आहे आणि आतापर्यंत तुम्ही किती महिलांना जोडलेले आहेत? ॲक्च्युली तसं बघितलं तर हजारो लाखो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महिलांना जिथे जिथे संधी मिळते, कारण 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये, तर जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात आपण वेगवेगळ्या माध्यमातून काम करतो आहोत. प्रत्येक महिलेचे विषय वेगळे आहेत, प्रत्येक महिलेच्या अडचणी वेगळ्या आहेत. तर ज्या ज्या अडचणी आहेत, म्हणजे आम्ही जर प्रोग्राम घेतले तर प्रोग्रामनंतर ज्यावेळेला महिला येतात स्वतःहून त्यावेळेला त्यांच्या पर्सनली जे काही अडचणी असतात ते सोल्युशन्स देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. पण जास्तीत जास्त महिला ज्या आहेत, कारण जर तुम्ही पूर्ण याच्यात जर बघितलं तर अगदी वेल एज्युकेटेड महिला
नंतर मिडल आणि लोअर क्लास अशा वेगवेगळ्या जर आपण त्याला लेवल्समध्ये जर नेलं तर त्यामध्ये ज्या वेळेला अनएज्युकेटेड महिला असतात किंवा अगदी आपण म्हणू शकतो की अशा पद्धतीच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना ॲज अ स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा कौशल्य ह्या ज्या विषयावर वेगवेगळ्या विषयावर आम्ही ट्रेनिंग्स पण देत असतो. आणि परत जसं की फूड प्रोसेसिंग असेल किंवा गार्मेंट इंडस्ट्रीज असेल किंवा गार्मेंट क्लस्टर असेल तर ह्या पद्धतीने आम्ही त्यांना बऱ्यापैकी प्लॅटफॉर्म तयार करून देत असतो. त्याचे प्रोजेक्ट्स बनवणे असतील किंवा फंडिंगचा प्रॉब्लेम असेल त्यांना तर त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. अजून तुमच्या या माध्यमातून मला एक विषय पण मांडावासा वाटतो किंवा सांगावासं वाटतो की बऱ्याच वेळेला महिला ज्या वेळेला बिझनेससाठी प्रपोजल्स टाकतात, फंडिंगसाठी टाकतात त्यावेळेला त्यांना ते एक अडचण येते की सिबिल स्कोअर जो आहे तो त्यांचा म्हणजे त्यांच्या अदर फॅमिली मेंबर्स जे आहेत जसं की समजा त्यांचा हजबंड असेल किंवा त्यांचा मुलगा असेल तर त्यांचं सिबिल स्कोअर चेक केलं जातं आणि त्याच्यावर महिलेचा सिबिल स्कोअर अवलंबून असतो म्हणजे ते क्लब केलं जातं. तर RBIकडे आमची एकच मागणी आहे तुमच्या माध्यमातून की महिलांसाठी ह्या गोष्टी सेपरेट कराव्या. कारण तिचं स्वतःचं सेपरेट पॅन कार्ड आहे, तिचं स्वतःची ओळख आहे, तिच्या गरजा वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे ते फॅमिलीसोबत तिचं जे सिबिल स्कोअर आहे तो क्लब करायला नको. तिला सेपरेटली ह्या गोष्टी सगळ्या दिल्या गेल्या पाहिजे जेणेकरून ती तिच्या उद्योग व्यवसायामध्ये सेपरेटली तिला जर फंडिंग मिळालं तर ती अजून उद्योग व्यवसायात खूप चांगलं काम करू शकते. धन्यवाद. थँक्यू. संगीता पाटील होत्या ज्या महाराष्ट्रातून आहेत आणि कॅटच्या संमेलनामध्ये हिस्सा घेतलेला आहे. कॅमेरा पर्सन विकास जीवनेसह मुकेश राव, दिल्लीहून.